होण्यासाठी 24 आवर्स. ओके. देअर फोर रिटर्न इज अ 14. आता 24चा कॅलेंडर तुम्हाला माहित असेल, सॉरी क्लॉक माहित असेल. 24 आवर्सचा जो क्लॉक आहे, मी आता तुम्हाला सिम्पली 12 हे क्लॉक दाखवते. माझं ड्रॉइंग थोडस हे आहे, ठीक आहे. तरी पण याच्यामध्ये येते का बघते डायग्राम्स मध्ये. एकच मिनिट, इथे कुठे आहे चालतेच ऍड पिक्चर्स. एकच मिनिट बघते मी. एक सर्कल ऍड करायचंय मला. लेट इट बी, मी हातानेच काढते. ओके, लेट इट बी. आपण शांत बस. आता हा क्लॉक असणार आहे इथं 12, 6, 3 आणि इथे 9. इथं मध्ये 1, 2, 4, 5, 6, 7, 8, 10 आणि 11 असणार आहे. ओके. आता ह्याच्यामध्ये 24 आवर्सच्या क्लॉक मध्ये काय असणार आहे, ऍड करायचे 12. इथं काय असणार आहे 1 o'clock मीन्स व्हॉट, काय असणार आहे 13, 13, 20, इथं 14, इथे 15, 15, 16, 17, 18, 19, 18, 20, 20, 21, 21, 22, 22, 23, 24. 24. हे 24 आवर्सचं जर क्लॉक असेल तर हे अशा पद्धतीने असतं. ओके. तर 1 डे कम्प्लीट होण्यासाठी 2 टाइम्स 12 o'clock वरून जातं. ओके. आता 24 आवर्स क्लॉक यूज टू मोस्ट ऑफ द कुठे यूज केला जातो, एअरलाईन, रेल्वे स्टेशन अँड बस स्टँड टाइम टेबल. बस स्टँडचं टाइम टेबल असेल तर. आता मी तुम्हाला सांगते डिस्टन्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला, आता सांगते स्पीड इंटू टाइम. ओके. हा खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, लर्नच करायचा. ओके. इम्पॉर्टंट फॉर्म्युला लर्न करा. डिस्टन्स इज इक्वल टू टाइम इंटू स्पीड. टू कन्वर्ट किलोमीटर. हा, एक मिनिट मी सांगते, घेऊन गेला. पहिल्यांदा अजून एक कन्सेप्ट मला क्लिअर करायचा आहे. टू कन्वर्ट किलोमीटर पर आवर इंटू मीटर पर सेकंड मल्टिप्लाइंग द 5/18. आता तुम्ही मला सांगा, हे किलोमीटर पर आवर, किलोमीटर पर आवर टू कन्वर्ट करायचंय मीटर पर सेकंड मध्ये, तेव्हा कशाने मल्टिप्लाय करायला सांगितलं त्यांनी, 5/18. पण हे 5/18 आलं कुठून माहिती, माहिती का? नो. लेट्स कॅल्क्युलेट. आपण कॅल्क्युलेट करूया. 1 किलोमीटर इज इक्वल टू हाऊ मच मीटर? 1000. येस, 1000 मीटर आलं. ओके. दॅन 1 hour इज इक्वल टू हाऊ मेनी सेकंड्स? केशमा, 1 hour इज इक्वल टू किती सेकंड्स आहेत? 1 hour इज इक्वल टू 60 मिनिट अँड 1 minute इज इक्वल टू हाऊ मच? 60 seconds. 60 seconds. Then 60 1 hour is seconds. equal to how many seconds? 3600 seconds. 60 multiplied by 60 केलं तर किती आलं इथे? 3600 seconds. 3600. आता 3600 इथं लिहिलो. आता हे काय आले सेकंड्स. 1 hour. आता हे 1 किलोमीटर आणि 1 किलोमीटर पर आवरचं कन्वर्जन आपण केलेलं आहे मीटर पर सेकंड्स मध्ये. आता हे सिम्पलेस्ट फॉर्म करा.
इथला 2 झिरो आणि डिनॉमिनेटरचे 2 झिरो इझिली जातात कारण हे लास्टला आहे त्यामुळे. आता सिम्प्लिफाय करा. कशाने डिवाइड होईल ह्याच्यामध्ये? 2 5s are 2. 2 5s are 10, आणि 2 दोन्हीला पण होतं का 18. पण? नाही मॅम 2 नाही होणार. 2 5 10 आणि इथं 18 येईल. म्हणजे 18. 5/18 कुठं आलं समजलं? काय आलं आन्सर? हो. 5/18. हे असं आन्सर येतं. समजलं? जेव्हा किलोमीटर पर आवरचं कन्वर्जन कशामध्ये करतो? मीटर पर सेकंड मध्ये करतो, तेव्हा 5/18 नी आपण काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. अंडरस्टूड सात्विक? का करतो आपण 5/18? का घेतो? समजलं इथंपर्यंत? ओके. आणि हे कॅल्क्युलेशन पण लिहायचंय आणि हे पण लिहा. 1 किलोमीटर इज इक्वल टू 1000 मीटर. आणि हे पण लिहा. लिहून घ्या पटकन. टाइम, वर्क, स्पीड हेडिंग टाका आणि हे लिहून घ्या पटपट. Done, ma'am. No, ma'am. मॅम मॅम हा बोल. मॅम ते 1 hour is equal to 60 seconds, 1 minute is equal to 60. त्याच्या खाली 1 च्या पुढे काय लिहिलंय? 1 hours इज इक्वल टू 60 मल्टिप्लाइड बाय 60 लिहिलंय. सेकंड्स मध्ये कन्वर्ट केलं ना आपण हे. सेकंड्स. हे इथं पण सेकंड्स आहे. हे आर्स आहे. HOURS.
डन में डन. मॅम उद्या संध्याकाळी क्लास घ्यायचा का? हो, संध्याकाळी घेणारच आहे ना. सकाळी नको. सकाळी पण घेणार आहे, संध्याकाळी पण घेणार नाही. आहे. सकाळी पण घेणार आहे, संध्याकाळी पण घेणार आहे. ओके, 2 टाइम क्लास घेणार आहे. उद्या हॉलिडे तर थोडा युटिलाइज करूया आपण. तुम्हाला आता काय, आता एक्झाम संपलेत, आता काय तुमचे स्कूलचं जास्त वास्ट सिलेबस आता सध्या काही चालू नाहीये ना. ओके, हे झालं का? पटकन सांगा मला, मी क्लिअर करू सगळं. हो झालं. केशमा, अनुप, सात्विक, कम्प्लिटेड रायटिंग. येस मॅम. त्यानंतर टेस्ट मी तुम्हाला पाठवली, ती टेस्टची पीडीएफ ग्रुपमध्ये आहे, तर ती टेस्ट सॉल्व्ह करून मला सगळ्यांनी आन्सर की पाठवायची. ओके, सात्विक, केशमा आणि वैष्णवी, तुम्ही मला पाठवलं नाहीये आन्सर की, पाठवा. आजच्या उद्या सुट्टीच आहे तुम्हाला, उद्या दिवसभर फ्री आहे, तर तुम्ही मॉर्निंगला टेस्ट सॉल्व्ह करा आणि त्यानंतर 11 o'clockला मी क्लास घेईन. ओके, आता इथे Yes, एक्झाम ma'am. दिलेला आहे. ते मॅम एकदा परत PDF शेअर करता का? मला ते दिसतच नाहीये मॅम. बरं, मी तुला पर्सनली सेंड करते. हो मॅम. ठीक आहे. सात्विक, तुला मिळाली का टेस्ट? टेस्ट आली ना ग्रुपवरती? टेस्टची पीडीएफ आहे ग्रुपवरती, चेक कर आणि सॉल्व्ह कर. नसेल आली तर मला फोन कर. उद्याच्या उद्या मला टेस्ट पाहिजे सॉल्व्ह करून. ओके, आता इथे एक्झाम्पल दिलेलं आहे. 36 किलोमीटर पर आवरचं कन्व्हर्जन तुम्हाला करायचं आहे मीटर पर सेकंड मध्ये. ओके, मीटर पर सेकंड मध्ये काय करायचं मग? 36 मल्टिप्लाइड बाय 5/18. 18 1 18, 18 2 36. Then 2 multiplied by 5 is equal to how much we'll get? 10 मीटर पर सेकंड असं येतं. ओके, आता कधी कधी क्वेश्चन कसा येतो, मीटर पर सेकंडचं कन्व्हर्जन किलोमीटर पर आवर मध्ये करावं लागतं. तेव्हा काय करायचं मग? उलट करायचं. 18/5 हा, 18/5 नी काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय. कळेल ना हे लक्षात ठेवूया. मीटर पर सेकंडचं कन्व्हर्जन जेव्हा किलोमीटर पर आवर मध्ये करतो, तेव्हा आपण 18/5 नी मल्टिप्लाय करायचं. ओके, कन्फ्युज होऊ नका अजिबात ह्याच्यामध्ये. त्यामुळं तुम्ही काहीतरी ट्रिक वापरा ह्याच्यामध्ये. हे पण बिग आहे, मग किलोमीटर पण बिग आहे, बिग बिग दोन्ही पण, असं काहीतरी तुम्ही ट्रिक वापरून लक्षात ठेवू शकता. ओके, नेक्स्ट वन एक्झाम्पल. आता सॉल्व्ड एक्झाम्पल स्टार्ट करूया आपण. A car is covered the certain distance 6 hours. Speed is a 40 kilometer per hour. With the speed of 1.5 times the original speed, how many times will be take cover the distance? Okay. स्पीडचा फॉर्म्युला काय सांगितलं होतं मी? डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम. The car is certain distance. डिस्टन्स दिलेला आहे इथं. डिस्टन्स इज इक्वल टू हाऊ मच गिवन? 40 किलोमीटर. ओके, 40 किलोमीटर पर आवर. हा नाही, हे स्पीड आहे. हा, स्पीड हो. दिलेलं आहे. ओके, स्पीड दिली आहे. स्पीड इज इक्वल टू 40 किलोमीटर पर आवर. नंतर काय दिलेलं आहे? अ सर्टन डिस्टन्स वी हॅव टू फाइंड. नो, डिस्टन्स इज नॉट गिवन. डिस्टन्स नाही दिलेला आहे. मग काय दिलेलं आहे? टाइम दिलेला आहे. टाइम इज इक्वल टू 6 hours. ओके, अ कार इज कवर द 6 hour, speed is 40 kilometer per hour. If the speed 1.5 times, 1.5 times काय केलेलं आहे? ओरिजिनल स्पीड पेक्षा. If the speed is 1.5 times original speed,
वन अँड हाफ टाइम ओरिजिनल स्पीड पेक्षा वाढवलेले डिक्रीज इन्क्रीज काय दिलेलं नाहीये. ओके, लेट इट बी. डिस्टन्स आपण काढूया. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड मल्टिप्लाइड बाय टाइम. अँड स्पीड मल्टिप्लाइड बाय टाइम इज इक्वल टू किती? 40 मल्टिप्लाइड बाय 6 इज इक्वल टू 240 येतं. ओके. सेम स्पीड आहे, हे सेम डिस्टन्स आहे, फक्त स्पीड काय केलेलं आहे? 40 किलोमीटर पर आवर. दॅट इज द 1.5 टाइम्स, म्हणजेच 1.5 टाइम्स असं दिलेलं आहे. 2 1 जा किती? 2 1 जा 2 प्लस 1 इज इक्वल टू हाऊ मच? 3/2 येते. 3. समजलं ना? मिक्स फ्रॅक्शन इज कन्वर्टेड इनटू इम्प्रॉपर फ्रॅक्शन. 2 1 जा 2 प्लस 1 इज इक्वल टू 3 डिनोमिनेटरला येईल, डिनॉमिनेटर ऍज युजल ठेवणार आपण. म्हणजे 3/2 ने ह्याला जर मल्टिप्लाय केलं तर काय येतं? 2 1 जा 2, 40, इथं 20 येणार. 20 मल्टिप्लाइड बाय 3 इज इक्वल टू किती येणार? 60. हा सेकंड स्पीड जेव्हा त्यांनी हा वाढवलेला आहे. मग काय विचारलं? हाऊ मेनी आवर्स टू कव्हर द सेम डिस्टन्स. डिस्टन्स सेम आहे, डिस्टन्स जेवढा आहे तेवढाच आहे. आपल्याला काय करायचं? हाऊ मेनी आवर्स, म्हणजे आता त्यांनी स्पीड चेंज केलंय की नाही? स्पीड चेंज केल्यामुळे डिस्टन्स सेम आहे, मग टाइम काय होईल? स्पीड वाढवल्यामुळे टाइम कमी होईल. ओके, हे कॉमन कन्क्लुजन झालं. पण आपण एक्झॅक्ट टाइम काढूया. मग टाइमचा स्पेडिंग हे काय? टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती आहे? 240 अपॉन स्पीड किती आहे? 60. काढा मग किती येईल? 4. 4 काय? आवर्स. ओके, आता हे लिहून घ्या. इथून स्टार्ट करा. इथून स्टार्टिंगला इकडे सेकंड स्टेप येते. लिहून घ्या पटकन. येस मॅम. रायटिंग झालं? नो मॅम. येस मॅम. येस मॅम, डन. सेकंड वन प्रॉब्लेम स्टार्ट करा सॉल्व्ह करायला.
मॅम कम्प्लीट. ओके गुड. मॅम माझा फर्स्ट ऑप्शन येतोय. बरोबर आहे तुझं ऍक्च्युली. A car covers a certain distance an hour with the speed is 36 kilometer per hour. If the speed of the change to the 27 kilometer per hour, how many times the original distance will be covered in the same times? Okay. आता काय सांगितलंय? कार कवर्स अ सर्टन डिस्टन्स इन सर्टन आवर्स. हे काही फिक्स सांगितलेले आहे. आपण डिस्टन्स आणि आवर साठी कन्सिडर करूया. एक्स आणि वाय इथं कन्सिडर केले. लेट द डिस्टन्स कवर्ड बाय y किलोमीटर. डिस्टन्स इज इक्वल टू y दिलेला आहे आणि स्पीड दिलेला आहे आपल्याला 36 किलोमीटर पर आवर. मग टाइम इज इक्वल टू काय? टाइम डिस्टन्स, ओरिजिनल डिस्टन्स कवर्ड बाय द एक्स. पहिल्यांदा जो डिस्टन्स, ओरिजिनल डिस्टन्स किंवा पहिलं इनिशियल डिस्टन्स पण म्हणू शकतो आपण, दॅट इज एक्स आपण कन्सिडर करूया. आणि इथं जो स्पीड दिलेला आहे तो 36 किलोमीटर पर आवर दिलेला आहे. ओके, किलोमीटर पर आवर. आणि नंतर काय? चेंज द स्पीड चेंज केलेला आहे 27 किलोमीटर पर. हा मेनी ओरिजिनल डिस्टन्स विल बी कवर. डिस्टन्स काय आहे? सेमच आहे. मग स्पीड फक्त काय केलेला आहे? चेंज केलेला आहे. मग ऑटोमॅटिक डिस्टन्स पण काय होईल? चेंज होईल. पण त्यांनी टाइम सांगितलंय का? इन द सेम टाइम, सेम टायमिंग मध्ये किती डिस्टन्स कव्हर होईल असं सांगितलंय. 27 किलोमीटर पर आवर. काय होईल ह्याच्यामध्ये? सिम्पली टाइम आपला डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स पहिल्यांदा दिलेला आहे, दॅट इज द फर्स्ट 20/27 इज इक्वल टू एक्स अपॉन 36. ओके, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपण डिस्टन्स काढू शकतो. ओके, देन y मल्टिप्लाइड बाय 36 इज इक्वल टू 27 मल्टिप्लाइड बाय x. देन y एका साईडला ठेवा. देन x मल्टिप्लाइड बाय 27 अपॉन 36. देन इथे जर सिम्पलेस्ट फॉर्म केला ह्या दोन्हीचा तर किती येईल? 9 3 जा 27 आणि 9 4 जा 36. देन x मल्टिप्लाइड बाय 3 अपॉन 4. हे किती टाइम्स आलं मग? 3/4 टाइम्स. ह्याचं ओरिजिनल डिस्टन्स पेक्षा जास्त कव्हर करणार आहे. ओरिजिनल डिस्टन्स पेक्षा म्हणजे सेकंड जो डिस्टन्स, जेव्हा 27 किलोमीटर पर आवरने जेव्हा गाडी केली तेव्हा तो ओरिजिनल डिस्टन्स जो होता एक्स किलोमीटर आपण जे कन्सिडर केलं होतं त्याच्यापेक्षा 3 मल्टिप्लाइड बाय 4 टाइम्स तो काय होणार आहे? जास्त चालणार आहे. समजलं का? अजून एकदा एक्सप्लेन करूया? नाही समजलं? एक्सप्लेन करा मॅम. हो, अजून एकदा एक्सप्लेन करते. एक गाडी, कार चाललेली आहे, एक ठराविक किलोमीटर क्रॉस करते आणि त्या कारची स्पीड आहे 36 किलोमीटर पर आवर. ओके, आणि नंतर त्यांनी काय केलेलं आहे? कारची स्पीड काय केलेली? कमी केली. म्हणजे किती केली? 27 किलोमीटर पर आवर एवढी केलेली आहे. ओके, आणि पहिल्यांदा जो डिस्टन्स कव्हर केलेला आहे तो x किलोमीटर पर आवर, x किलोमीटर केला असेल. ओके, आणि नंतर काय? स्पीड कमी केल्यावरती ऑब्विसली काय होणार आहे? डिस्टन्स पण काय कमी होणार आहे. मग तो आपल्याला डिस्टन्स काढायचा किती किलोमीटर गेला असेल. पण टायमिंग सेमच आहे, टाइम मध्ये काही चेंज नाहीये. मग म्हणून आपण टाइमचा फॉर्म्युला घेतलाय. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. ओके, मग हा आहे डिस्टन्स, जो सेकंड जेव्हा स्पीड कमी केल्यावरचा डिस्टन्स, हे स्पीड, आणि हे पण डिस्टन्स अपॉन स्पीड. ओके, इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण. y मल्टिप्लाइड बाय 36 आणि 27 मल्टिप्लाइड बाय. हे का बरं केलं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन? कारण हे टाइम काय आहे? दोन्हीकडे सेमच आहे. टाइम मध्ये चेंज आलाय का? नो, टाइम सेम सेम आहे. फक्त ह्याच्यामधला प्रपोर्शन काय झालेला आहे? हे चेंज झालेलं आहे, स्पीड. मग टाइम सेमच आहे, मग टाइम इज इक्वल टू आपण घेऊ शकतो. ओके, देन क्रॉस मल्टिप्लिकेशन केला आणि 36 इकडे राईट साईडला आपण शिफ्ट केलेला आहे. मग इथं कॅल्क्युलेशन केलं, 9 नी सिम्पलेस्ट फॉर्म केला. 9 3 जा 27, 9 4 जा 36.
आणि एक्स आहे तसं. देन वाय ची व्हॅल्यू जी येते म्हणजे वाय आपण काय कन्सिडर केलतो, सेकंड डिस्टन्स म्हणजे 27 किलोमीटर झाल्यावरती कारची स्पीड तेव्हा किती डिस्टन्स क्रॉस करेल, तर तो आहे ओरिजिनल जो डिस्टन्स होता त्याच्या त्याच्या त्याला मल्टिप्लाय 3/5 एवढ्या पटीने तो काय केले डिस्टन्स कव्हर केलेला आहे. समजलं? सेम टाइम ड्युरेशन, टाइम काय चेंज नाही, सेम टाइम ड्युरेशन म्हणजे 3 मल्टिप्लाइड बाय ओरिजिनल डिस्टन्स जो काय ते सांगितलेलं नाही, आपण एक्स कन्सिडर केलेला आहे, फक्त त्याने प्रपोर्शन आपण काढलेला आहे. समजलं? येस मॅम. 3/4 आन्सर लिहून घ्या. हा मॅम. डन मॅम. डन मॅम. ओके, कम्प्लिटेड. यस. Okay, येस मॅम. see the येस next. मॅम. First one completed. 12 लेबर्स. आता हे मी सॉल्व करायचा ट्राय करा, नाहीतर मी देते तुम्हाला solve.